आपल्यासोबत ओबीसी नेते विजय वडेट्टीवार जे आहे, खरं तर आज सकल ओबीसी महामोर्चा जो आहे निघतोय तो खरं तर त्यांच्या नेतृत्वात निघतोय। गेल्या 15 दिवसापासून त्यांनी अथक परिश्रम करत जे आहे या मोर्चाची तयारी केली। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते भाऊ, तुम्ही म्हटलं होतं कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही तर ओबीसीच्या हक्कासाठीचा महामोर्चा। नक्कीच 2 सप्टेंबरचा JR ओबीसीच्या मुळावर घाव घालणार आहे। त्यामुळेच ओबीसीच्या अनेक संघटनांनी अनेक नेत्यांनी या संदर्भातली भूमिका मांडली आणि हा JR रद्द करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली। मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली। आम्ही त्यामध्ये 2 पावलं मागे येऊन ते पात्र हा शब्द घाला असंही म्हटलं, पण सरकार त्याला तयार नव्हती। त्यानंतर हा आंदोलनाचा पवित्रा आम्ही घेतला। खरं म्हणजे मी काँग्रेसचा नेता म्हणून इथे काम करत नाही। तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे, मी माझ्या नावाचं कुठेही ब्रँडिंग केलेलं नाही, कुठेही नाही, कुठे होल्डिंग नाही। मोर्चाच्या परिसरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कारण याचं असं आहे की इथे ज्यांना लावायचं आहे ते आपापल्या जिल्ह्यात आपापल्या परिसरात ते लावलं पाहिजेत आणि त्याचा ओबीसी लोकांना अवेअर केलं पाहिजे। आज हा JR काढल्यामुळं जे काही या 374 जातीवर अन्याय झाला आहे त्यांचा तो आक्रोश आहे। त्यामुळं हा मोर्चा या ठिकाणी निघतो आहे। ऐतिहासिक मोर्चा ठरेल असं मला वाटतं। तुम्ही म्हणताय कुठलाही बॅनर नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, प्रतिभा धानोरकर यांचे बॅनर लागल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळते, सभास्थळी असो की ज्या ठिकाणून मोर्चा सुरू होणार आहे त्या ठिकाणी। नाही, ते प्रतिभाताईंना कदाचित माहीत नसेल, त्यामुळे तिनं लावलं असेल की हा विविध ओबीसी समाजाचा पाठिंबा असलेला हा मोर्चा, हा पक्षाचा मोर्चा नाही। त्यामुळे ते त्यांच्या लक्षात नसेल म्हणून त्यांनी तो बॅनर लावला असेल। आता मला 2-4 लोकांचे सामाजिक संघटनांचे फोन आलेत की तुम्ही हा मोर्चा काढताय आणि तिथे काय असं बॅनर लावलेत, तर ते म्हटलं त्यांना माहीत नाही म्हणून ते लावले असावेत असं मी त्यांना सांगितलं आहे। पण हा ओबीसीचा मोर्चा कुठेतरी काँग्रेसचा मोर्चा होऊ नये असं वाटत नाही, म्हणूनच आम्ही त्यापासूनच परावृत्त राहिलो। हा मोर्चा काँग्रेसचा मोर्चा नाहीच, हा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे। मी काँग्रेसचा नेता म्हणून पुढे आलेलो नाही, तर मी ओबीसी समाजाचा नेता म्हणून यापूर्वी मी ओबीसी समाजाचे आंदोलन केलेले आहेत, काँग्रेस मंत्री असताना केले आहेत, अनेक वेळा मी आंदोलनात सहभागी झालो आहे। ओबीसीसाठी सातत्यानं हे महाज्योतीचं कार्यालय नागपुरात आणण्याचं काम मी केलं आहे। महाज्योती मृतावस्थात होती, कागदावर होती, कागदावर असलेल्या महाज्योतीला सुरू करायचं काम मी माझ्या नेतृत्वात केलं आहे। त्यामुळे मला कोणी शिकवू शकत नाही। माझी भूमिका ही आमदारकी आणि नेत्यापेक्षा ओबीसीसाठी महत्त्वाची आहे। मी माझ्या समाजाच्यावर झालेला अन्याय हा सहन करणार नाही म्हणून मी मैदानात उतरलो आहे। कोण कोण आज मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आपल्यासोबत, कोण मोठे नेते आणखी? नाही, मोठे नेत्यांचा विषय नाही, ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं। हे काही कोणाचं लग्न आहे ना बारसा आहे असं नाही आहे। त्यामुळे ज्यांना यायचं आहे त्यांनी आलं पाहिजेत, सहभागी झालं पाहिजेत आणि ओबीसीच्या हक्काच्या रक्षणासाठी जो येईल तो त्या लोकांना वाटेल की हा आपला माणूस आहे। म्हणून इथे पक्ष नाही, इथे जात नाही, इथे धर्म नाही, जो ओबीसी आहे त्यांनी त्या मोर्चात यावं आणि आपला सहभाग दर्शवावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पक्षाच्या पलीकडे जाऊन अशी आमची सर्वांना विनंती आहे। तरी काँग्रेसचे नेते नाना पटोले असो किंवा जे आतापर्यंत तुमच्या अनेक वर्ष सोबत राहिलेले तायवाडे सर असो ते असं नाही, काय कोणाच्या मी सांगितलं, कोणाला वाटतं की या JRच्या विरुद्ध बोलायचं आहे, या JRच्या विरुद्ध आहेत आणि त्यासाठी त्यांना या मोर्चात येणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे। कारण हा JRमुळे जे नुकसान होत आहे हे सर्व समाजाला कळलं आहे। सरळ मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याचा घाट महायुती सरकारने केला आहे त्या JRमध्ये जाऊन आणि ओबीसी समाजाचं वाटोळं करतायत। त्यामुळं त्यांना या संदर्भात काही भूमिका स्वीकारायची असेल तर यावं, आता यावं, भूमिका बदलावी कोणाला जर बदलायची असेल तर, आणि सरकारच्या धोरणांचा स्वीकार करून स्वतःचा फायदा घेण्याची भूमिका काही लोकांची असेल तर मात्र ते चुकीचं आहे। कोणाला काही भवन बांधायला पैसे दिलेत, कोणाला काही जागा मिळवण्यासाठी पैसे दिलेत म्हणून त्यांनी ती भूमिका ओबीसीच्या मुळावर उठून करू नये असं मला वाटतं। विखे पाटलांनी ज्या पद्धतीने म्हटलं की सध्या प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे JR रद्द करता येत नाही, तुमची मागणी JR रद्द करता नाही, कधी त्यांना मी सांगू इच्छितो की विखे पाटील हे जो JR आहे हा JR ला चॅलेंज कोणी केलं आहे तर आम्हीच आमच्या लोकांनी केलेला आहे। त्यामुळे उद्या तो JR रद्द करा, आम्ही याचिका मागे घेतो, विषय संपला। सहज करता येतं, सरकारची इच्छाशक्ती असली पाहिजे। सरकार काही थोडी गेलेलं आहे, आम्ही गेलेलो ना। आमची याचिका मागे घेण्याची कधी आम्ही याचिका कशी टाकली, 2 सप्टेंबरचा JR रद्द करा म्हणून टाकली। सरकारने रद्द केला की विषय संपला। पळवाटा कशाला शोधतायत विखे पाटील?
आता जरांगे पाटलांची खूप कृपा आहे त्याच्यावर, महान नेत्याची कृपा झाल्यावर विखे पाटील तसे बोलणारच. कुठेतरी लक्ष्मण हाकेंनी असं म्हटलं का विखे पाटलांना सध्या मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागलेले आहेत. आता त्यांना काय त्यांचे डोहाळे लागलेत, कोणत्या डोहाळे खायचे पूर्ण करतात हे आता येणारा काळ ठरवेल. आता तो ओबीसी नेते म्हणून तर आता सध्या जरांगे पाटलांनी त्यांच्यावर शिक्काच मारला आहे आणि तो शिक्का जोरदार मारलेला आहे. आणि त्यांना संरक्षण करा, त्याच्या पाठीमागे राहा, म्हणजे सगळे संपलेत, आता ते एकटेच उरलेत असं त्याचा अर्थ होतो. कुठेतरी राजकारण करून सगळे ओबीसींना संपवायचं अशी भाषा करतात आणि दुसऱ्या त्यांच्या नेत्यांना नाही तर बोलेल मी सभेमधून काय बोलायचं असेल तर, पण जे आहे ते फार तो सरकारही आणि दोघेही मिळून ओबीसीचं वाटोळं करायलाच निघाले. हे मात्र आता ओबीसी जनतेला कळून चुकलं आहे. नक्कीच कुठेतरी ओबीसीचं वाटोळं होत आहे, त्यामुळे हा GR रद्द करावा अशा पद्धतीची मागणी करून जी आहे आज खरं तर सकल ओबीसीचा महामोर्चा निघत आहे. हा कुठल्याही पक्षाचा नसून हा ओबीसीचा आहे. ज्यांना कुठे वाटतं का आपली भूमिका बरोबर आहे त्यांनी यामध्ये आपला जुना विचार सोडून यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आजचा मोर्चा जो आहे तो ऐतिहासिक ठरेल असे त्यांनी बोलून दाखवलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.